अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहावीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी. मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी? अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले? सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेगळे चित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजेयासी, आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करूनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवूनी येतीसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालूनी स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना गेला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्तीन वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारित कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव. नृप कार्याची धरून हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागले. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्त. शुभम भवतु.